आता बातमी आहे कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या संपासंदर्भातील। राज्यातील कृषी निविष्ठा विक्री व्यावसायिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे अखेर कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे। या निर्णयाबद्दल कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी संघटनेचे आभार मानत हा निर्णय शेतकरी हितासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले। मंत्रालयातील परिषद सभागृहात कृषी निविष्ठा विक्री व्यवसायातील अडचणींबाबत माफदा संघटनेच्या प्रतिनिधींसोबत कृषी मंत्री भरणे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले। कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले की उत्तर प्रदेशप्रमाणे खत उत्पादक कंपन्यांना त्यांनी तयार केलेल्या खतांची थेट विक्री करण्यास परवानगी देणारा कायदा महाराष्ट्रात लागू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे। यामुळे खत पुरवठा साखळी अधिक सुसूत्र होऊन शेतकऱ्यांना दर्जेदार खते थेट उत्पादकांकडून मिळणे सुलभ होईल। तसेच शेजारील राज्यांतून येणाऱ्या अप्रमाणित HTBT कपाशी बियाण्यांवर बंदी घालण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यासाठी केंद्र शासनाला प्रस्ताव पाठविण्यात येणार असून गृह विभाग आणि सर्व जिल्हा पोलीस यंत्रणेला कठोर कारवाईचे निर्देश दिले जाणार आहेत। बियाण्यांच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने विकसित केलेल्या साथी पोर्टलचा प्रभावी वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले। या पोर्टलबाबत विक्रेत्यांना पुढील 15 दिवसांत प्रशिक्षण देण्यात येणार असून आवश्यकतेनुसार कालावधी वाढविण्याची तयारीही शासनाने दर्शविली आहे। ई-पोस प्रणालीबाबत बोलताना कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले की ई-पोस वापरकर्त्यांवर सध्या तात्पुरत्या स्वरूपात कोणतीही कारवाई केली जाणार नाही। तसेच कृषी निविष्ठा क्षेत्रातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री JP नड्डा यांची भेट घेऊन मार्ग काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले। या बैठकीला आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार राजेश बकाने, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक सुनील बोरकर, माफदा संघटनेचे प्रतिनिधी विनोद तराळ पाटील व मनमोहन कलंतरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट GK न्यूज मुंबई। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।